तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊ की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. आज आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहेत आणि दोन्ही पण बँक निफ्टीमध्ये आहेत. तर बँक निफ्टी आधी डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर ते एक्झिक्यूट झालेले आहेत ते. आजची बँक निफ्टीची पण टोटली फ्लॅट होती. हा जो झोन होता ह्याच्या जवळ आणि ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल बुलिश साईड दिसत होती, सेकंड कॅन्डल पण सेम क्रिएट केलेली आहे. दोन्ही पण कॅन्डल पीडीएलवर आणि हॅमर क्रिएट केलेले आहे. इथे सेंटिमेंट आलेले होते की हा अपसाईडला जाऊ शकतो. याच्याकडे रिट्रेसमेंटचा चान्स होता आणि टार्गेट जे होते ते अपसाईडचे ओपन होते एक्झॅक्टली या लेवलपर्यंत. 2 कॅन्डल क्रिएट झाल्यानंतर आपण डिसाईड केलेलं होतं की आपण अपसाईडला ट्रेड घेऊ, बट आपण इथे कन्फर्मेशनचा वेट करत होतो. आपल्याला कन्फर्मेशन आलं या कॅन्डलमध्ये. ही कॅन्डल जर बघा तर प्रॉपरली पहिल्या कॅन्डलचा लो ब्रेक केला, वर निघाला, जो हाय होता तो ब्रेक करून आणि स्ट्रॉंग क्लोजिंग अपसाईडला दिली. तर मला वाटलं की डायरेक्टली हा स्लो अँड स्टडीली अपसाईडला जाईल. इथे जे सेलर असतील त्यांना बाहेर काढेल, त्यानंतर डिसाईड करेल की रिव्हर्स व्हायचं आहे की ट्रेंड कंटिन्यू करायचा आहे ते. तर याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो मी एसएल लावलेला. इथे आम्ही एंट्री घेतली आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये जो एसएल आहे तो इथे डन झालेला आहे. त्यानंतर मार्केटने इथे चांगली व्होल्टिलिटी क्रिएट केली, डे लो पण ब्रेक केला, बट जी क्लोजिंग होती ती या लोच्या वर दिलेली आहे. इथे कन्फर्म होतं की हा खालच्या साईडनी जाणार की साईडवेज होणार ते. ऑलरेडी आणि पीडीएलच्या खाली तर क्लोजिंग दिलेली होती. डायरेक्शन मी रेडी होतो. जर हा रेंज क्रिएट करून जर ब्रेकडाऊन दिलं असतं तर आपण ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये ट्रेड घेतला असता. बट इथे आणि पुन्हा व्होल्टिलिटी क्रिएट केली. ॲक्च्युअलमध्ये जे आपलं टार्गेट होतं ते इथे डन करून दिलं. त्यानंतर पुन्हा डाऊन साईडला आला, पुन्हा डे लो ब्रेक केला, इथे पुन्हा सपोर्ट घेतला आणि जे मोमेंटम आहे ते कंटिन्यू केलेले आहे. तर सेटअप अकॉर्डिंग इथे आपण ट्रेड घेतलेला होता, इथे आपण एसएल लावलेला होता. एंट्री घेतल्यानंतर लगेचच नेक्स्ट कॅन्डल निघाली आणि इथे आपला ट्रेलिंग बुक झालेला आहे. त्यानंतर ही जी होती ही टोटली वोलेटाईल मोमेंटम होती. याच्यामध्ये तर आपण जनरली हात टाकत नाही, आपण वेट केलं. इथे आपल्याला एक ट्रेंड कंटिन्युएशनसाठी एक सेटअप होता, बट कन्फर्मेशन नव्हतं, कारण की ऑलरेडी याच्यानंतरच हा डाऊन साईडला जायला पाहिजे होता. एक डॉमिनेट कॅन्डल क्रिएट करायला पाहिजे होती, त्यानंतर आपण डिसाईड केलं असतं. बट इथे जर तुम्ही बघाल तर भरपूर कॅन्डल क्रिएट केलेले आहेत आणि पुष्कळ इथे थांबलेला आहे. तर इथे जो ट्रेंड आहे तो न्यूट्रल होऊन जातो. त्या अकॉर्डिंग आपण डायरेक्शनमध्ये ट्रेंड घेतलेलं नाही आहे. या कॅन्डलमध्ये हे जे कॅन्डल बघून सेल करून गेलेले असतील त्यांना बाहेर काढलं. हे जे स्ट्रक्चर होतं हे इथे बेंड झालेलं होतं. पुन्हा डाऊन साईडला आला, प्रॉपरली हायर लो स्ट्रक्चरमध्ये आणि पुन्हा ब्रेक केलं आणि एक्झॅक्टली पीडीएलवर आणि टाइम स्पेंड केलेला आहे. तुम्ही जर बघाल तर इथे प्रॉपरली टाइम स्पेंड होत होता. एकही कॅन्डल जी आहे ती पीडीएलच्या खाली क्लोज नाही आहे. इथे आणि डायरेक्शन दाखवलं, इथे प्रॉपरली आणि ब्रेकआउट दिलं. बट डायरेक्टली आपण ब्रेकआउट झाल्यानंतरच एंट्री करत नाही, थोडं वेट करतो, कन्फर्म होऊ देतो, त्यानंतर आपण ट्रेड करतो. डायरेक्शन तर क्लिअर झालेलं होतं की या लेवलपर्यंत येऊ शकतो. आणि आज मंथली एक्सपायरी असल्यामुळे कन्फर्मेशन जरा जास्त पाहिजे होते, कारण की मंथली एक्सपायरीवर व्होल्टिलिटी जी राहते ते एक्स्ट्रीम लेवलवर राहते, जे की तुम्हाला इथे बघायला मिळालेली असेल. तर जेव्हा इथे कन्फर्म झालं की अपसाईडला जाऊ शकतो, इथे एक रिजेक्शन आलं. नेक्स्ट कॅन्डल जी आहे ते प्रॉपरली डायरेक्शननी अपसाईडला निघाली, याच्यावर क्लोजिंग दिलेली आहे. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली तर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. ज्या प्रकारे मी सांगितलं, जो डे हाय होता तो माझा टार्गेट होता. इथनं जर रिव्हर्स झाला असता तर मग पुन्हा ही जी रेंज आहे ही खूप मोठी रेंज क्रिएट झाली असती आणि या रेंजमध्येच हा फिरत राहिला असता. तर त्या अकॉर्डिंग ही ट्रेड घेतलेली होती. मी एंट्री घेतली, स्लो अँड स्टडीली आणि जे टार्गेट आहे ते डन केलं. बट इथे जे स्ट्रक्चर आहे ते बेंड झालेलं नव्हतं, कारण की जर तुम्ही बघाल तर जे लोज आहेत ते प्रॉपरली अपसाईडला शिफ्ट होत आहेत. तर त्या अकॉर्डिंग जो ट्रेलिंग आहे तो पण मी होल्ड करून ठेवलेला होता. टार्गेट तर डन झालेलं होतं, बट मला वाटलं की हे बघून भरपूर जण सेल करतील, मार्केट त्यांना एक इन्व्हाइट करेल, पुन्हा अपसाईडला निघेल तर एक मोठी स्पाईक लागू शकते, जे की इथे आणि केलेलं आहे. इथे रिजेक्शन घेऊन खाली आला, वर गेला, पुन्हा खाली आला. इथे एक फ्रॅक्टल पण आलेला होता. तर एक्झॅक्टली रूल अकॉर्डिंग इथे आपल्याला एक ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल आपण इथे लावलेला होता तो ट्रेल करून आपण ह्याच्या खाली लावला. जेव्हा मार्केट वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा फ्रॅक्टल क्रिएट केला आणि इथे टाइम स्पेंड केलेला आहे. तर इथे आपल्याला पुन्हा ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल इथे लावलेला होता तो पुन्हा ट्रेल केला आणि ह्याच्या खाली लावला. इथनं जेव्हा बँक निफ्टी रिव्हर्स झालेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. पुन्हा जे ट्रेंड आहे ते कंटिन्यू केलेलं आहे, बट इथे बुक झाल्यामुळे आपण पुन्हा हे जे आहे हे इग्नोर केलं. त्यानंतर पुन्हा याने इथे व्होल्टिलिटी क्रिएट केली, रिकव्हरी दाखवली. आता जी क्लोजिंग दिलेली आहे ऑलमोस्ट या रेंजच्या मध्येच दिलेली आहे. तर मंथली एक्सपायरी असल्यामुळे आज एक्स्ट्रीम लेवलवर व्होल्टिलिटी होती, जे की तुम्हाला बघायला मिळालेली असेल या लेवलवर आणि या लेवलवर. तर एक्झॅक्टली आपल्या सेटअप अकॉर्डिंग जो आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे तो एक इथे केलेला होता, जिथे की आपला इथे बुक झालेला आहे. जो सेकंड होता तो आपला इथे कन्फर्मेशनवर होता, जो की या कॅन्डलवर घेतलेला आहे. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. या स्विंगवर आपला इथे ट्रेलिंग बुक झालेला आहे. ही जी मोमेंटम होती हे तर टोटली आपण इग्नोर केलेली आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल की बँक निफ्टीमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड एक्झिक्यूट केला, कशाप्रकारे त्याला मॅनेज केलं, एक्झॅक्ट लेवलवर कशाप्रकारे त्याला आपण बुक केलेलं आहे. तर आता बघून घेऊ की एक्झॅक्टली निफ्टीमध्ये आपण का बरं ट्रेड एक्झिक्यूट केलेलं नाही आहे ते. निफ्टीची ओपनिंग पण फ्लॅट होती. हा जो रेंज होता याच्यामध्ये ओपनिंग दिलेली होती. जो क्लोजिंग लेवल होता त्याच्या जवळच जस्ट ओपनिंग होती. यांनी पण चांगलं डायरेक्शन दाखवलं, बट व्होल्टिलिटी निफ्टीमध्ये पण चांगली होती. अपसाईडला गेला, डाऊन साईडला आला, पुन्हा अपसाईडला गेला. हे जे सेलर होते यांना एक्झिट केलं, पुन्हा डाऊन साईडला मोमेंटम केली. जी मोमेंटम होती ती पण खूप मोठी होती. याच्यामध्ये हा अपसाईडला तर जात होता, बट जे मोमेंटम होतं ते डायरेक्टली वन साईडच करून देत होता. त्या अकॉर्डिंग आपण याला टोटली इग्नोर केलेलं आहे. ही एक मोमेंटम होती यानंतर, जे की प्रॉपर आपण कॅप्चर करू शकलो असतो.
बट जे कन्फर्मेशन होतं ते नव्हतं, त्यामुळे आपण टोटली इग्नोर केलं. यानंतर ही जी रेंज तुम्ही बघाल तर टोटली एका रेंजमध्ये होता निफ्टी. इथे ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला, बट ज्या अकॉर्डिंग स्ट्रक्चर पाहिजे त्या अकॉर्डिंग नव्हतं. टोटली जे स्विंग होते ते कंटिन्युअसली ब्रेक होत होते वरच्या साईडनी पण आणि डाऊन साईडनी पण. तर टोटली आपण आज इग्नोर केलेलं आहे. तुम्ही बघाल हे टोटली वोलटाईल मोमेंटम होती, हे टोटली साईडवेज होती आणि इथे तर पुन्हा टोटल वोलटाईल मोमेंटम केलेली आहे. क्लोजिंग जे दिलेली आहे ऑलमोस्ट 22,000च्या खाली दिलेली आहे. तर ज्या अकॉर्डिंग आपण ट्रेड एक्झिक्यूट करतो त्या अकॉर्डिंग सेटअप नसल्यामुळे, स्ट्रक्चर नसल्यामुळे आपण टोटली आज निफ्टीला इग्नोर केलं. दोन्ही ट्रेड जे होते ते आपण बँक निफ्टीमध्येच एक्झिक्यूट केलेले आहे. तर आता बघून घेऊ एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो मी बँक निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 9:35 तिथे मी बँक निफ्टीचा 46,200चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 349 मध्ये. आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो जस्ट नेक्स्ट कॅन्डलमध्येच बुक झालेला आहे 9:37 46,200चा पी तो झालेला आहे 410 मध्ये. त्यानंतर जो नेक्स्ट ट्रेड आहे तो आम्ही सेम स्ट्राईक प्राईजमध्ये सेम डायरेक्शनमध्ये घेतलेला आहे, जो की मी एक्झिक्यूट केलेला आहे 12:55 पुन्हा सेम स्ट्राईक प्राईज मी सोल्ड केलेली होती. 46,200चा पी तो सोल्ड झालेला होता 253 मध्ये. आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 2:32 46,200चा पी तो झालेला आहे 155 मध्ये. तर दोन्ही ट्रेड आज सेटअप अकॉर्डिंग होते, बट फर्स्ट तो रिव्हर्स झालेला आहे. सेकंडमध्ये त्यांनी जे टार्गेट होतं ते प्रॉपरली डन करून दिलेलं आहे. आज दोन्ही पण इंडायसेसची मंथली एक्सपायरी असल्यामुळे दोन्ही पण आज व्होलेटाईल होते, चांगलीच व्होलेटिलिटी क्रिएट केलेली आहे. तरी आपण प्रॉपरली मॅनेज केलेलं आहे. जे आज मार्केटने आपल्याला दाखवलं त्या अकॉर्डिंग आपण रिॲक्ट केलेलं आहे. होप करतो तुम्ही पण सेम सेटअप घेतलेला असेल आणि प्रॉपर स्ट्रॉंग माइंडसेटने त्याला मॅनेज केलेलं असेल. तर इथे तुम्हाला दोन्ही पण ट्रेडचे अपडेट क्लिअर झालेले असतील. तर आजच्या अपडेट व्हिडिओवर तर एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.